अमेरिका ही डेव्हलप कंट्री जरी असली तरी सुद्धा एकेकाळी ह्या देशामध्ये कोणाच्याही परवानगी शिवाय त्यांची नसबंदी ही कायदेशीररित्या होऊ शकत होती. आश्चर्य आहे की नाही? 19व्या शतकामध्ये अमेरिकेमध्ये युजेनिक्स विचारसरणी पसरली. म्हणजे समाजामधले काही लोक हे अयोग्य आहेत, दुरुपयोगी आहेत असा दावा केला गेला. असे लोक म्हणजे जे गरीब होते ते, स्त्रिया, अपंग आणि ज्यांचा त्वचेचा रंग वेगळा आहे असे लोक, ज्यांचा वर्ण वेगळा आहे असे लोक. आणि आश्चर्य म्हणजे 1927 मध्ये हा कायदा घटनात्मक समजला गेला आणि ह्या कायद्यानुसार जवळजवळ 60,000 पेक्षा जास्त लोकांची नसबंदी केली गेली. वर्ल्ड वॉर 2 मध्ये हिटलरने त्याला जे निरुपयोगी लोक वाटले त्या लोकांची अशीच नसबंदी केली आणि अगदी ऐटीत सांगितलं की मी अमेरिकेतला जो रूल आहे, जो कायदा आहे तो मला फार आवडला आणि तोच मी फॉलो करतो आहे, म्हणून मी सगळ्या निरुपयोगी लोकांची नसबंदी करतो आहे. हा विषय जर तुम्हाला आणखीन सखोलपणे जाणून घ्यायचा असेल तर 3 पुस्तकं मी रिकमेंड केली आहेत. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात सोपं पुस्तक, समजायला सोपं, भाषा सोपी, इंग्लिशमध्ये आहे पण भाषा सोपी आहे. दुसरं थोडं कठीण आहे. तिसऱ्यामध्ये थोडेसे कायदे वगैरे जास्त दिले आहेत. या तिघांची यादी मी तुम्हाला दिली आहे. तर होप तुम्ही हे पुस्तक वाचाल. आणखीन मला कमेंटमध्ये जरूर कळवाल की तुम्हाला जर हे पुस्तक वाचलं तर तुम्हाला याविषयी काय वाटतं.